नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 124. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, माझ्या गुरूंना भेटेपर्यंत मी अनेक गोष्टी जाणत असे, पण आता मात्र मी काहीच जाणत नाही. आता मी फक्त आणि फक्त स्वतःला जाणतो व मला आता माझ्यामध्ये जीवन आणि मरण हे काही दिसत नाहीत. मी केवळ शुद्ध असणे, फक्त असणेच जाणतो. मी माझे केवळ शुद्ध असणे म्हणजे फक्त असणेच जाणतो. मला हाच जन्म जर नाही तर पुढच्या मागच्या जन्माविषयी मी कसा आणि काय बोलू शकू? मुख्य म्हणजे मी का बोलू? धर्मशास्त्रे तसे म्हणतात, पण मी ते मुळीच जाणत नाही. मानत नाही असे नाही, पण मी ते जाणतच नाही. जसा मी आहे तसाच मी स्वतःला जाणतो. जसा मी आहे तसाच मी स्वतःला जाणतो. स्मृतीचा किंवा आशेचा गड्डा ज्याला मी म्हणतात, तोच आपण अखंडपणे अस्तित्वात असल्याची केवळ कल्पना करतो. म्हणजे स्मृतीचा किंवा आशेचा गड्डा ज्याला व्यक्तित्व म्हणतात, ज्याला मी म्हणतात, तोच आपण अखंडपणे अस्तित्वात असल्याची केवळ कल्पना करतो व आपल्या मिथ्या शाश्वतेची सोय म्हणून मानसिक काल निर्माण करतो व याचा परिणाम म्हणून तो पुनर्जन्माला सुद्धा कवटाळतो. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, पण माझ्या असण्यासाठी मला भूत भविष्याची काहीही गरज नाही. तशी ती तुम्हालाही तुमच्या असण्यासाठी भूत भविष्याची अजिबात गरज नाही. कारण भूत भविष्य हे केवळ कल्पनेतच आहे. मी कल्पनाच करत नाही आणि म्हणून मला जन्म किंवा मरण नाही. जो जन्म मरणाची कल्पना करेल त्याला मात्र जन्म मरण आहे. हा निसर्गदत्त महाराज यांच्या शिकवणीचा मूळ गाभा असून तो अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. मी कुठलीच कल्पना करत नाही आणि म्हणूनच मला जन्म किंवा मरण नाही. ज्यांना भूतकाळ भविष्यकाळ खरा वाटतो त्यांनी मात्र खुशाल जन्म मरण मानावे, नव्हे ते तसे मानतातच. मला इतकेच माहीत आहे की कुणाचीही शुद्ध जाणीव, कुणाचेही आपले शुद्ध असणे पण कधीच जन्म घेत नाही आणि कधीच मरत नाही, म्हणजे नष्ट होत नाही. ती अपरिवर्तनीय अशी सद्वस्तू आहे. कुणाच्याही शुद्ध असणेपणाला प्रारंभ नाही आणि म्हणूनच अंत पण नाही. जितके आपल्या अशुद्ध असणेपणाकडे जास्त लक्ष, तितके जगाकडे दुर्लक्ष. एका अर्थाने आपण सर्व वस्तुनिष्ठ अशा एकाच जगात जरूर राहतो, पण मी ते जग जसे आहे तसे पाहतो, परंतु तुम्ही तसे पाहत नाही. तुम्ही ते तुम्हाला जसे पाहिजे तसे किंवा तुम्हाला जसे नको तसे पाहता, कल्पना करून पाहता, आशा हेतू धरून पाहता. जसे स्वप्न जगत हा केवळ कल्पनेचा विलास असतो, त्याप्रमाणे जगाकडे तुम्ही पाहता. म्हणूनच तुम्ही स्वतःला जगात पाहता आणि मी मात्र स्वतःमध्ये जग पाहतो.
पण मी मात्र स्वतःमध्ये जग पाहतो. तुम्ही भूतकाळ भविष्यकाळ मानता म्हणूनच जन्म मृत्यू तुम्हाला मानावेच लागतात. माझ्या दृष्टीने जग दिसते तोपर्यंतच दिसते. माझ्या दृष्टीने जग दिसते तोपर्यंतच दिसते, नंतर ते अदृश्य होते. वस्तुतः जग खरे आहे. जग खरे आहे. ते जसे आहे तसे म्हणूनच खरे आहे. जसे आहे तसे म्हणूनच खरे आहे. पण आपला त्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपणच आपला ठरवला आहे. तो आपला आपणच ठरवलेला दृष्टिकोन हा मात्र काही खरा नाही, हा मिथ्या आहे. इंद्रिय ज्ञान कधीच चुकत नाही. थंडला ते थंडच समजते, उष्णतेला ते उष्णच समजते, इत्यादी इत्यादी. पण तुमच्या कल्पना, तुमच्या आवडीनिवडी इत्यादी तुम्हाला त्या इंद्रिय ज्ञानामुळे, आवडीनिवडीमुळे भलतीकडे भटकवतात. जग म्हणजे आपल्यापेक्षा काहीतरी वेगळे, काहीतरी स्वतंत्र असून आपल्या वेगळे व अनुवंशिक किंवा त्याच्या स्वकष्टोपार्जित अशा नमुन्यावर हुकूम चालते. अशा तुमच्या चुकीच्या समजुतीमुळे जग वस्तुतः जसे आहे तसे यावर त्या समजुतीचे आवरण येते. आता हे असे जगाविषयी व आपणाविषयी जे काही कळले, आता हे असे जगाविषयी व आपणाविषयी जे काही कळले ते कळणे कशामुळे शक्य झाले तेवढेच फक्त शोधा. कोणाला शक्य झाले असे नका विचारू, तर कशामुळे शक्य झाले हे शोधा. हे पण आपल्याला आपल्या शुद्ध असणेपणामुळेच कळते. जे खरे नाही ते मान्य करूच नका. जे खरे नाही ते मान्य करूच नका. मग मी जे पाहतो, ज्या वस्तू पाहतो त्या जशा आहेत तशाच पाहतो आणि तशाच त्या तुम्हाला पण मग दिसायला लागतील. सुख दुःख, बरे वाईट हे सर्व मर्यादित काळासाठी म्हणजे तात्पुरते असतात. एका साधकांनी श्री निसर्गदत्त महाराज यांना एक प्रश्न विचारला. प्रश्न असा, मी जर आत्मज्ञानासाठी वाट पाहत बसलो तर माझा सारा वेळ चालला जाईल ना. यावर श्री महाराज म्हणाले, स्वतःला जाणण्याकरता फक्त असा, स्वतःला जाणण्याकरता फक्त असा, त्याकरता मी अमुक तमुक आहे ही कल्पना फक्त सोडा. केवळ असा तुमचा सत्य स्वभाव प्रकट होऊ द्या. जे प्रत्यक्ष हजर आहे त्याची कशाला वाट पाहायची. स्वतःकडे, स्वतःच्या असण्यापणाकडेच पहा. तुम्ही जाणता की तुम्ही आहात, यालाच मग चिटकून राहा. निदान तसा प्रयत्न तरी करा. उद्या आत्मज्ञान निश्चित होईल अशी काळाची स्वतःसाठी निर्मिती करू नका. जो अशी वाट पाहतो तो मरतो. उद्या आत्मज्ञान होईल या भ्रमात राहू नका. कारण ते आत्ताच या क्षणी प्रत्यक्ष आहे. जीवन आत्ताच इथेच याच क्षणी आहे. भूत भविष्याच्या गप्पा मारत बसू नका. ते फक्त कल्पना मात्र आहेत, तुमच्या मनात आहेत आणि तुम्हीच चाल ढकल करण्यात यशस्वी झाले आहात म्हणून आहे, ते वास्तवात नाहीत. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, महदाकाश म्हणजे निसर्ग, महदाकाश म्हणजे अस्तित्वाचा सागर. इंद्रियामार्फत ज्यांच्याशी सतत संबंध येतो अशा सर्वासहित असणारे
भौतिक आकाश म्हणजेच चिदाकाश, म्हणजेच जाणीवेचा विस्तार, समज, ज्ञान आणि परमाकाश म्हणजे स्थळ काळातीत सद्वस्तू, मनरहित अभेदात्मक स्थिती, अमर्याद अशी संभाव्यता असणारा उगम किंवा मूळ असणारी स्थिती होय. काळ व अवकाश खरे मानले की तुम्ही स्वतःला मात्र मर्यादितच समजणार. पण ते खरे आहे का? ते खरे की खोटे हे तुमच्यावरच अवलंबून आहे. तुम्ही जे नाही ते तुम्ही असल्याचे प्रतिपादन करता. तुम्ही जे नाही ते तुम्ही असल्याचे प्रतिपादन करता आणि तुम्ही जे आहात ते असल्याचे मात्र नाकारता. आणि तुम्ही जे आहात ते असल्याचे मात्र नाकारता. म्हणूनच महाराज श्री निसर्गदत्त महाराज कळकळीने म्हणतात की पहिले पाऊल टाकण्याकरता आवश्यक असलेला विश्वास माझ्यावर बिनधास्तपणे ठेवा. पहिले पाऊल टाकण्याकरता आवश्यक असलेला विश्वास माझ्यावर बिनधास्तपणे ठेवा, एवढेच माझे म्हणणे आहे. मग पुढे अनुभवाने तो विश्वास वाढेल व मग पुढे जाण्यास तुम्हाला माझी जरुरीच भासणार नाही. तुम्ही काय आहात ते मात्र मी जाणतो आणि मी तुम्हाला तेच सांगत आहे. माझ्यावर काही काळापुरता तरी विश्वास ठेवून पहा. जर मी स्वतःला गोत्र नामरूपाने ओळखणारा देह समजत असतो तर मी तुम्हाला हे काहीच सांगू शकलो नसतो. आणि दुसरेही तितकेच महत्वाचे आहे की जर मी तुम्हाला केवळ नाम गोत्र रूपाने ओळखल्या जाणारे केवळ देहच समजलो असतो तर माझ्या उत्तरापासून माझ्या सांगण्यापासून तुम्हाला काही म्हणजे काहीच फायदा झाला नसता. मी गोष्टी जशा आहेत तशा पाहतो. मी गोष्टी जशा आहेत तशा पाहतो आणि त्या जशा आहेत तशाच दाखवतो. मला जर कोणी विचारलं काय करावे, कोणती साधना करावी, कोणती जीवन पद्धती आचरावी, तर माझे मात्र एकच सांगणे, काहीच करू नका, काहीच करू नका, स्तब्ध बसा, फक्त असा, निवांत रहा. असण्यामध्येच सर्व काही नैसर्गिकपणे होत असते. तुम्ही काहीच आणि कुणीच नसला तरी सुरक्षित आणि सुखी असता. म्हणूनच फक्त असा. तुम्ही काहीच किंवा कुणीच नसले तरी सुरक्षित आणि सुखी असता. म्हणून फक्त असा. ज्याप्रमाणे कुसळ डोळ्यात गेले की काहीच दिसत नाही, तसेच मी देह, मी मन या चुकीच्या कल्पनेमुळे व्यर्थच जे जसे आहे तसे दिसत नाही आणि स्वतःबद्दलची काळजी व्यर्थ निर्माण होते. हेच समजून घ्या आणि स्वस्थ असा. स्वच्छ पाण्यात, स्वच्छ वाहत्या पाण्यात ठेवलेला घाणेरडा कपडा आपोआप स्वच्छ होत राहतो. त्या कपड्याप्रमाणे फक्त असा. सर्व गोष्टी पृष्ठभागावर येतील आणि त्या पृष्ठभागावर आलेल्या गोष्टींच्या बाबतीत मात्र काहीच करू नका. त्यांना प्रतिकार करू नका. त्यांना बरे वाईट म्हणू नका. त्या जशा आहेत तशा फक्त पहा. त्या जशा आहेत तशा फक्त पहा. आपली इथे डाळ शिजत नाही हे पाहून त्या जशा आल्या तशाच वापस जातील. वस्तू व माणसे भिन्न असतात पण ती अलग अलग नसतात. वस्तू व माणसे भिन्न असतात पण ती अलग नसतात. कारण निसर्ग एकच आहे. सद्वस्तू एकच आहे. विरुद्ध गोष्टी असतात पण त्यात विरोध नसतो. विरुद्ध गोष्टी असतात पण त्यात विरोध नसतो. इच्छा, भीती, त्रास, आनंद आपण अगोदरचेच आहो म्हणूनच आहे.
म्हणूनच हे सर्व कळणे शक्य होते. स्वतःकडे चिकाटीने परतण्याला अत्यंत महत्व आहे. स्वतःकडे चिकाटीने परतण्याला अत्यंत महत्व आहे. कोणतीही चंचल अवस्था ही ज्ञप्ती म्हणजे शुद्ध असणेपणाची जाणीव. ही ज्ञप्ती म्हणजे शुद्ध असणेपणाची जाणीव या स्थिर पार्श्वभूमीमुळेच कळते. कोणतीही चंचल अवस्था ही ज्ञप्ती म्हणजे शुद्ध असणेपणाची जाणीव आणि या शुद्ध असणेपणाच्या या स्थिर पार्श्वभूमीची जाणीव आहे. त्यामुळे कोणतीही चंचल अवस्था कळते. म्हणून ज्ञप्तीला चिटकून राहा. दिवसाचा चंद्र हा सूर्याला कधीच अस्पष्ट करत नाही. म्हणून जे तुम्ही नाही त्याकडे लक्षच देऊ नका. तुम्ही सद्वस्तू होऊनच सद्वस्तूला जाणू शकता. हे पक्के लक्षात ठेवा. तुम्ही सद्वस्तू होऊनच सद्वस्तूला जाणू शकता. तुम्ही केवळ बदलणाऱ्यातील न बदलणारे आहात. तुम्ही केवळ बदलणाऱ्यातील न बदलणारे आहात. क्षणभर मोकळे असले की शांत रहा, अंतर्मुख रहा, निवांत बसा. संधी येते तेव्हा ती न चुकवणे हीच सर्वात मोठी संधी आहे. हेच सगळ्यात महत्वाचे आहे. तुम्हाला तळमळ असेल तर तुम्ही आपला फुरसतीचा सगळा वेळ पूर्णपणे या कामी लावाल. मग तो फुरसतीचा वेळ तुम्ही तथाकथित आध्यात्मिक चिंतनात किंवा लोकांना प्रबोधन करण्यात किंवा लोकांना पकडून सांगण्यात म्हणजेच काय बुवाबाजी करण्यात व्यर्थ घालवू नका. हसण्याचा आनंद हे स्वप्रेमाचे सर्वात साधे रूप आहे. कारण आपण नसावे असे कधीच कोणालाच वाटत नाही. म्हणून हसण्याचा आनंद हे स्वप्रेमाचे सर्वात साधे रूप आहे. काहीच नसलेल्या बालकासारखे व्हा. ज्याच्यावर अजून काही छापल्या गेले नाही अशा पांढऱ्या कागदासारखे व्हा. अमुक तमुक असण्याचा प्रयत्न करण्याऐवजी फक्त असण्याचा आनंद भोगा. अमुक तमुक असण्याचा प्रयत्न करण्याऐवजी फक्त असण्याचा आनंद भोगा. तुम्ही कुठेही असले तरी तुम्ही तुम्हीच आहात. तुम्ही कुठेही असले तरी तुम्ही तुम्हीच आहात. तेच असा. भटकण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही देहामध्ये नाही, देहाच्या ठिकाणी आपल्या स्वभाव धर्माने राहतात. देह तुमच्यात आहे. चिंतन करा, जिज्ञासा बाळगा, चौकशी करा, मार्ग शोधण्याची तळमळ बाळगा. आपण शुद्ध असणेपणा आहोत याचे पूर्ण अवधान ठेवा. शुद्ध म्हणजे ज्यात व्यक्ती नाही, ज्यात व्यक्तित्व नाही, केवळ व्यक्तच आहे असे आहे जे ते. मग न कळतच तुमच्यात बदल घडून येईल. तुमच्यात असण्यात अजून स्पष्टता येईल. तुमच्या असण्यात अजून उदारपणा येईल. तुमच्या असण्यात अधिक आचरण सुधारेल. तुम्ही सध्या म्हणजे आता जे आहात ते केवळ अनवधानामुळेच आहात. तुम्ही सध्या म्हणजे आता या क्षणी जे आहात ते केवळ अनवधानामुळेच आहात हे पण लक्षात येईल. आणि हा बदल अर्थात एकट्याच अवधानामुळेच शक्य होईल. आपल्या शुद्ध असणेपणाला चिटकून राहिल्यामुळेच शक्य होईल. अवधानाचे महत्व कमी लेखू नका. अवधान म्हणजेच कळकळ आणि कळकळ म्हणजेच अवधान. यातूनच निसर्गदत्त महाराज म्हणतात शुभाशीर्वाद उगम पावतील.
यातूनच शुभ आशीर्वाद उगम पावतील. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचे शुद्ध असणे पण जे केवळ व्यक्त आहे, व्यक्ती म्हणून नाही, अजिबात नाही, हे पण तुमच्या लक्षात येईल. कारण चेहरा बदलल्याशिवाय प्रतिबिंब बदलू शकत नाही. चेहरा बदलल्याशिवाय प्रतिबिंब बदलू शकत नाही. तुमचे जग तुमचेच प्रतिबिंब आहे. प्रत्येकाचे जग तसेच त्याचे प्रतिबिंब आहे. म्हणून आपल्या प्रतिबिंबाशी भांडू नका, त्याला दोष देऊ नका. तुमचेच ते प्रतिबिंब आहे. तुम्ही चेहरा बदला की प्रतिबिंब हे निश्चित बदलेल. त्याच्याशी झगडण्याची काही गरज नाही. म्हणून स्वतःकडे लक्ष पुरवा. साधकांनी एक असा प्रश्न विचारला, आपला सल्ला हा मात्र फारच निराशाजनक आहे. आपला सल्ला हा मात्र फारच निराशाजनक आहे. कधी बदलणार व कधी जग बदलणार, फार म्हणजे फारच दिवस वाट पाहावी लागेल. यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, हे बघा, प्रत्येक जण बदलण्याची भाषा करूच नका. प्रत्येक जण बदलण्याची भाषा करूच नका असे मी पण कुठेच कधी म्हटले नाही. तसे करणे हे केवळ अशक्य आहे. तसे करणे शक्यच नाही. फक्त तुम्ही स्वतःला बदला. फक्त तुम्ही स्वतःला बदला. मग तुमच्या लक्षात येईल की आता दुसऱ्या कुणाच्याच बदलाची अजिबात गरज नाही. मग तुमच्या लक्षात येईल की आता दुसऱ्या कुणाच्याच बदलाची अस्तित्व अजिबात गरज नाही. चित्र बदलण्याकरता फक्त फिल्म बदला. पडद्यावर हल्ला करू नका. पडदा फाडू नका. तुम्हाला तीव्र गैरसमजाचा विकार जडला आहे. तुम्ही निर्मळ व्हा. हाच तुमचे जग बदलण्याचा एकमेव मार्ग आहे. दुसऱ्यात बदल घडविण्याची गरज नाही. ते बदलले की नाही त्यांचेही जग बदलेल. ते बदलले की त्यांचेही जग बदलेल. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही तर बदलू शकता ना. यावर साधक म्हणाले, खूप साधू संत आले गेले. खूप साधू संत आले गेले. त्यांनी माझे काय कुणाचेच जग बदलले नाही. यावर महाराज म्हणाले, तुमचे जग ते कसे काय बदलू शकतील हो. तुमचे जग ते कसे काय बदलू शकतील. तसे करणे त्यांना केवळ अशक्य आहे. त्यांना तसे करणे कसे शक्य व्हावे. तुमचे जग हे काही त्यांचे जग नाही आणि त्यांचे जग हे काही तुमचे असू शकत नाही. या प्रकारचे चिंतन श्री निसर्गदत्त महाराजाशिवाय फक्त आणि फक्त जे कृष्णमूर्ती यांनीच केले आहे. यांच्याशिवाय कदाचित ते कुठेही आढळणार नाही. प्रत्येकाचे जग आपापल्या भावना, आपापल्या कल्पना, आपापले आकर्षणे, आपापले श्रेणी, आपापले मूल्य, आपापले हेतू प्रेरणा यांनीच बनलेले आहे. असे वेगवेगळे आपापले जग आहे. हे प्रत्येकाचे जग सर्वस्वी मानसिक आहे. स्वतःचे स्वप्न पाहण्यासारखे आहे. पण कठोर वस्तुस्थितीच स्वप्रतिमेचा संपूर्ण क्षुल्लकपणा दाखवू शकते. पण कठोर वस्तुस्थितीच स्वप्रतिमेचा संपूर्ण क्षुल्लकपणा दाखवू शकते. तुम्ही जसे आहात तसे प्रथम स्वतःकडे पहा. नुसतेच पाहू नका तर ते स्वीकारा. नुसतेच स्वीकारू नका तर त्यात खोलवर जा. मगच तुमच्यात आपोआप बदल होत राहतील. बदल होण्याची काळजी, बदल होण्याची चिंता आशा करत बसण्याची गरज नाही. बगळा जशी माशाची वाट पाहत बसतो तसा कुठलाच हेतू, कुठलीच आशा, कुठलीच चिंता मनात बाळगू नका. प्रथम स्वीकारा. स्वप्रतिमा, व्यक्तित्व किंवा व्यक्तिमत्व किती किती क्षुल्लक आहे ते. प्रथम स्वीकारा की स्वप्रतिमा किंवा व्यक्तित्व किंवा व्यक्तिमत्व किती किती क्षुल्लक आहे ते. मग त्याच्या शोधासाठी, त्याच्या तपासासाठी
त्याला जाणून घेण्यासाठी खोलवर जा, हीच खरी साधना. मगच तुम्हाला मी काय आहे ते कळेल. मग तुमच्या लक्षात येईल की मी आपल्याच शुद्ध असणेपणाने आहो. मग तुमच्या लक्षात येईल की आपणच आपल्या शुद्ध असणेपणाने आहो किंवा मी आहे हा काही विचार किंवा कल्पना नाही. मी आपल्याच शुद्ध असणेपणाने आहो हा काही विचार नाही किंवा मी केवळ आहे हा पण काही विचार किंवा कल्पना नाही. पण मी अमुक तमुक आहे हा मात्र निश्चित विचार आहे, कल्पना आहे. निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही काहीही पाहिले तरी तुम्ही नेहमी आपले असणेच पाहता. तुम्ही काहीही पाहिले तरी तुम्ही नेहमी आपले असणेच पाहता. हे असे आपलेच असणे पाहण्याकरता या आत्मशोधात जोर जबरदस्ती, कठोर साधना, कठोर तपश्चर्या इत्यादी गोष्टी काहीच कामाच्या नाही. त्यात स्वतःमध्ये खोलवर जाणे हाच एक मार्ग आहे. स्वतःमध्ये खोलवर जाणे हाच एक मार्ग आहे. स्वतःकडे सर्वस्वी मौनपणे पहा. स्वतःकडे सर्वस्वी मौनपणे पहा. स्वतःचे अहम ब्रह्मास्मी वगैरे वगैरे शब्दांनी वर्णन करत नका बसू. तुम्ही जसे आहात तसे स्वतःकडे पहा. जे तुम्ही नाही त्यात गुंतू नका. पण हे पक्के लक्षात ठेवा की तुम्ही जे जसे आहात तसे स्वतःकडे पाहता ते तुम्ही तसे नाहीच आहात. म्हणजेच तुम्ही क्षुल्लक पण नाही आणि महान पण नाही. मग मी काय आहे असा प्रश्न साहजिकच उभा राहतो. असा प्रश्न पडणे ही आत्मशोधाची निश्चित हालचाल आहे. नमस्कार.